सुजाता भाजीला काय बनवणार मटन? तुमच्या ओव्हनवर कोणी ठेवलेली दुरडी? माझ्या जागेला ठेवलेली. ह्याला म्हणतात नळी. वाव, मस्त झाली रेसिपी. एकदा नक्की ट्राय करा. मस्त झालंय. छान छान. तर परवा एक रेसिपी शेअर केली होती चिकनची. एका ताईंची कमेंट आलेली की फुल व्हिडिओ शेअर करा ह्याचा प्लीज. तर आज नॉनव्हेज आणलेलं, मग मटण आणलेलं, मग म्हटलं याचीच रेसिपी आज शेअर करूया तुमच्यासोबत थोडीशी. तर इथे मी 2 किलो मटण घेतलेलं आहे आणि एकदम गावरान पद्धतीने अशी टेस्ट येणार आहे. ह्याची गावरान म्हणता येणार नाही कारण चुलीवर केलं तरच गावरान पद्धत होऊ शकते. मी गॅसवरतीच करणार आहे. आणि मग हे मटण स्वच्छ करून त्याला हळद, मीठ आणि जे काही आलं लसूण पेस्ट वगैरे ना तर ती लावून घ्यायची आपल्याला आणि 1-5 मिनिटासाठी ठेवून द्यायचे. तर एकदम साधी सिंपल सोपी रेसिपी, एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तर मी हे पातेलं घेतलेलं आहे. 2 किलो होतं त्यामुळे थोडंसं मोठंच पातेलं घेतलेलं आहे. थोडंसं स्टाईलिशमध्ये म्हटली अर्चना कांदा टमॅटो चिरा की आपण कसे व्हिडिओ पाहतो ना तर तशा प्रकारे चिरा असं म्हणणं होतं तिचं. मग थोडंसं ट्राय करायला गेले पण नाही जमलं. कांदा चिरता आला पण टमॅटोला म्हणजे नाही चिरता आला मला कारण ह्याला धार कमी होती सुरीला, त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालेलं आहे. आणि कांदा टमॅटो मस्तपैकी आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर कांदा टमॅटो चांगलं भाजत आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे काही आपण मॅग्नेट करून ठेवलेलं मटण होतं ना तर ते घालून घ्यायचे आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं. आणि पाणी लगेच घालायचं नाही आपल्याला. जसं त्याचं अंगचं पाणी सुटतं ना तोपर्यंत तसंच ठेवायचं. वरती एक मोठं ताट ठेवू शकतं किंवा परत ठेवू शकता, त्याच्यावरती पाणी ठेवायचं आणि पाणी गरम झालं की मग त्याच्यामध्ये ओतायचं. तोपर्यंत ओतायचं नाही, 10 मिनटं चांगलं त्याच्या अंगच्या पाण्याने शिजू द्यायचं. आणि तोपर्यंत तिथं मी खोबरं आणि कांदा टमॅटो आहे ना तर ते सुद्धा भाजून घेते. आता हे चुलीवर केलं म्हणले की एकदम छान होतं टेस्टला, पण आता आपल्याकडं चूल तर नाही आहे आणि गॅसवर असं भाजू नये म्हणतात. पण काय कधीतरी असं भाजलं तरी चालतं थोडंसं. नाही तर तुम्हाला तवा वगैरे असेल ना तर तव्यामध्ये तेल टाकून खोबरं कांदा टमॅटो सगळं भाजून घेतलं तरी चालेल. आता मला ह्या पद्धतीनं आवडतं त्यामुळे मी अशा प्रकारे इथं जरासं भाजून घेतलेलं आहे. आणि जे काही खोबरं होतं ना तर ते सगळं चिरून घेतलेलं आहे. कांदा टमॅटो चिरून घेतलेलं आहे. आलं लसूण सगळं करून घेतलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं खोबरं लसूण आणि आलं आहे ना तर ते बारीक करून घ्यायचं आहे. कोथिंबीर वगैरे घालून परत मग ओला मसाला तुमच्या ओव्हनवर घालायचा. कोणी ठेवलेली दुरडी? माझ्या जागेला ठेवलेली. आता इथं ओव्हनवरती बुट्टी अर्चनाने ठेवलेली. मला मध्ये की तुमच्या ओव्हनवरती कोण ठेवलेली बुट्टी. थोडंसं आमचं हसी मजाक थोडंसं चालू होतं. सगळा मसाला आहे ना तर तो बारीक करून घेतला, पाणी घालून सगळा मसाला बारीक करून घेतला. त्याच्यानंतर मी कांदा टमॅटो वगैरे सुद्धा घातलं त्याच्यामध्ये, ते सुद्धा बारीक करून घेतलं. आणि मग इकडं मटण पण आता शेगडीवर ठेवूया म्हटलं कारण गॅसवरती मग खूप वेळ जाणार आपला आणि शिजायला पण थोडंसं गॅस आहे ना तर जास्तच वाया जाईल म्हटलं. थोडंसं पाणी होतं ना तर ते त्याच्यामध्ये घालून घेतलं, दुसरं पाणी त्याच्यावरती घातलं नाही. ते इलेक्ट्रिक शेगडीवरती ना तर हे ठेवून दिलं आणि म्हटलं थोडंसं जिरा राईस करूया कारण मटण असलं ना मग जिरा राईस छान लागतो पांढऱ्या भातापेक्षा सुद्धा, म्हणून थोडंसं इथं जिरा राईस करायला मी घेतलेलं आहे. तर आता हे कॅन्टीनमधून तांदूळ आणलं होतं, थोडंसं मोठंच होतं पण नाव काही लक्षात नाही माझ्या, आता बरेच दिवस झालं आणून. आणि त्याचंच म्हटलं थोडंसं जिरा राईस करून घेऊ आणि थोडंसं आलं लसूण कोथिंबीर जिरा आहे ना तर हे मिक्सरला बारीक करण्यापेक्षा थोडंसं मोठं मोठं असलं की छान लागतं म्हटलं. खलबत्यामध्येच बारीक करून घे हे आणि हे बारीक करून सुद्धा घेतलेलं आहे. आणि तुपामध्ये हा जिरा राईस खूप छान लागतो. थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला जिरं तमालपत्र आलं लसूण पेस्ट वगैरे घालायचे. थोडेसे शहाजिरं वगैरे घातलेले आहेत आणि लवंग दालचिनी वगैरे असं काही स्वराला आवडत नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे मी जास्त ते काही घातलेलं नाही आहे. फक्त जे काय आलं लसूण आणि जिऱ्याची थोडीशी पेस्ट करून घेतली होती ना म्हणजे खलबत्यामध्ये कुटून घातलेलं ना तर तेच घातलेलं आहे. आणि जे काही तांदूळ आपण धुवून ठेवलं होतं तर ते त्याच्यामध्ये घालायचे तुपामध्ये आणि चांगलं भाजून घ्यायचे. आणि तोपर्यंत पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. इथं मी 2 ग्लास तांदूळ घेतलं होतं तर 4 ग्लास त्यासाठी पाणी ठेवलेलं आणि ते उकळल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे. थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडासा आहे ना अर्धा लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्यायचा. खूप छान होतं अशापैकी जिरा राईस केल्यानंतर. एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तांदूळ थोडासा मोठा आहे त्यामुळे मोठा मोठा थोडासा हा भात होणार आहे.
मटण शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे सकाळी सकाळी लवकर आणल्या लगेच मी फोडणी टाकून इकडे इलेक्ट्रिक शेगडीवरती ठेवून दिलं होतं. बाकीची कामं आवरेपर्यंत इकडे शिजलं जातं, गॅसची थोडीशी बचत होते म्हटलं. आणि आहे आपल्याकडे इलेक्ट्रिक शेगडी, तर त्याचा वापर करून छान असं शिजवून घेऊया. तोपर्यंत चिकन शिजलं, तर तो सुद्धा आपला इथं शिजलेला आहे, थोडासा मोठा झालेला आहे पण छान होतो टेस्टला हा सुद्धा भात. आणि कॅन्टीनला आणल्यामुळे ह्याचं नाव कोणतं होतं ना तर ते काही लक्षात राहिलेलं नाही आहे. आणि मटण म्हटलं की भाकरी लागते, मग इकडे अर्चनाचं चाललेलं भाकरी करायचं. आणि इथं म्हणत होती की व्हिडिओ चालू केलं की माझी भाकरीच फुगत नाही, आणि अगोदर असते ना तर ती फुगत असते, असंच होतं प्रत्येक वेळेस आमचं. आणि मग म्हटलं आता चला शिजलं मटण तर आता फोडणी टाकून घेऊया. आणि जे काही अळणी असतं ना तर ते एका पाटीमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे मटण, आणि चांगलं शिजलेलं सुद्धा. तर आता प्रत्येकांची मटण करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते, कोण पूर्ण रशामधलंच करतं, कोण सुकं करतं, पातळ करतं. पण आमच्या इथं रशातलं कोण खात नाही, सुकं पातळ दोन्ही सुद्धा करावं लागतं. त्याच्यामुळे मग म्हटलं सुकं पण करून घेऊया, पातळ पण करून घेऊया, म्हणजे रस्सा करून घेऊया. आणि इथं आहे ना तर सगळं तेल गरम झाल्यानंतर मसाला सगळा टाकून भाजून घेतलेला आहे. अगोदरच आपण भाजल्यामुळे जास्त भाजायला लागत नाही, पटकन भाजला जातो. आणि आपला जो काही चटणीचा मसाला आहे ना तर तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, मीठ घालून घ्यायचं आहे. आणि गरम मसाला ना मग मी मिक्सरमध्ये बारीक करत नाही शक्यतो कधी, गरम मसाला स्वतः घरीच बनवत असते, म्हणजे बनवून आणत असते जे काही आपल्याला मसाला वगैरे लागतात ते, त्यामुळे एक्स्ट्राचा मसाला घालायची काही गरज पडत नाही. आणि खूप छान मसालासुद्धा आहे हा, तर तो सुद्धा त्याच्यामध्ये घालून चांगला भाजून घेतलेला आहे. बघा तेल सुट्टेपर्यंत चांगला असं भाजून घेतलेला आहे. थोडासा मसाला आहे ना तर त्यातलंच मी प्लेटमध्ये काढत असते. आणि जे काही आपला अळणी रस्सा असतो ना तर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे इकडे आमटी पण होते. आणि जे काही आता चिकन हे मटण आहे ना तर ते मसाल्यामध्ये टाकलं की सुक्कं मटण पण तयार झालं, आणि इकडे रस्सा पण झाला. तर अशा प्रकारे जरा झटपट करण्याचा प्रयत्न असतो. तर आता माझी तर अशा प्रकारे मटण बनवण्याची पद्धत आहे. तुम्ही कोणत्या प्रकारे मटण बनवताना तर ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं रस्सा पण झाला, आणि सुकं होतं ना तर ते सुकं मटणसुद्धा झालेलं आहे. थोडंसं कट वगैरे आलेलं असतं ना तर तो सुक्या मटणामध्ये घालून घ्यायचा. खूप छान सलसलीत असं हे मटण तयार होतं, आणि रसरशीत लागतं सुद्धा. आणि एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी, एकदा ही नक्कीच ट्राय करा. प्रत्येकांची पद्धत वेगळी आहे, माझीसुद्धा वेगळी असेल थोडीशी इकडं तिकडं, पण अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करून पहा. आणि छान असं आता ताट करून घेऊया म्हटलं मटणाचं, आणि भाऊजीनं जेवायला द्यायचं होतं, मग सगळं ताट वगैरे करून घेतलं. आणि झालं झटपटसुद्धा. इकडं म्हणजे सकाळी सकाळी आणल्यामुळं लगेच तासाभरात इकडं तास दीड तासामध्ये आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला मटणाचा. आणि अशा प्रकारे हे मटण तयार झालेलं आहे. तुम्ही कोणत्या प्रकारे बनवताना तर ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर इथं थोडंसं मोठं ताट घ्यायला पाहिजे होतं, पण भाऊजींना आमचं छोटंच ताट लागतं, आणि मला छोट्या ताटामध्ये जेवायला वाढा असं असतं त्यांचं. मग त्याच ताटामध्ये छान असं मटणाचं ताट तयार करून घेतलेलं आहे. तर चला ही होती आजची नॉनव्हेजची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. छान झालंय, मस्त झालंय, छान छान. चला बाय करा, टाटा करा.